नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं. तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. जी अपडेट आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज. ज्या गुड न्यूज अनुसार आता 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 7,000 होण्याची शक्यता या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पण असं काय घडले की ज्यामुळे आता 2026 मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 7,000 होण्याची शक्यता या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढली. आणि 2026 मध्ये जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 7,000 होण्याची शक्यता वाढली असेल तर 2026 मध्ये अखेर कधीपर्यंत सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 7,000 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावाच. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करून घ्या. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. जी आनंदाची वार्ता सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 2026 मध्ये होय 2026 मध्ये सोयाबीन 5.5 नाही 6 नाही 6.5 नाही तर आता 7,000च्या पार जाणार आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की आता 2026 मध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा 7,000 पार होताना दिसणार आहे. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 2026 मध्ये आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 2026 मध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होऊ शकतो 7,000 पार. आणि जर 2026 मध्ये सोयाबीनचा बाजारभाव 7,000 होणार असेल तर आम्हाला 2026 मध्ये कधीपर्यंत वाट बघावी लागेल की सोयाबीनचा भाव होऊ शकेल 7,000 पार. चला या प्रश्नांची उत्तरे घेऊ. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे 5,000 ते 5,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. आपण बघितलं की दिवाळीच्या अगोदर ही भाव पातळी 4,000च्या खाली होती. पण दिवाळीनंतर जसा जसा सोयाबीनचा बाजारभाव वाढायला लागला तसा सोयाबीनच्या बाजारभावाला काही ब्रेक लागला नाही. आणि आता नवीन अपडेटनुसार ब्रेक लागण्याची शक्यता सुद्धा नाही, कारण 2026 मध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% 7,000 पार होणार आहे. मग 2026 मध्ये सोयाबीनचा भाव हा 7,000 पार का होणार आहे समजून घेऊया. याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना बंद झाली. तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना बंद झाल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आता 300 ते 400 रुपये प्रति क्विंटलचा या ठिकाणी आधार मिळू शकतो आणि यामुळे लवकरच सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000च्या दिशेनं आगेकूच करताना दिसू शकतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मागच्या वर्षीचा सोयाबीन व सोया तेलाचा शिल्लक साठा अजिबात नाही व सध्याच्या कंडिशनला बघितलं तर यंदाचं सोयाबीनचं उत्पादन 90 ते 95 लाख टनांच्या आसपास होण्याची शक्यता असल्यामुळं त्यातून जी 70 लाख टन सोयाबीन निर्माण होईल ती सोयाबीन ही गरजेपेक्षा अत्यंत कमी आहे. कारण आपल्याला म्हणजे भारत देशाला 70 लाख टन सोयाबीन लागते तर बाहेरील देशाला भारत कमीत कमी 20 लाख टन सोयाबीन निर्यात करत असतो, म्हणजे एकूण 90 लाख टन. म्हणजे जिथं सोयाबीन उत्पादन हे 70 लाख टन होणार आहे तर तिथं सोयाबीनची गरज ही 90 लाख टन आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप आहे. हा गॅप ब्रीच करणं कठीण आहे.
अशा परिस्थितीमध्ये मग जे त्या ठिकाणी जास्तीच्या दरावरती सोयाबीन घेऊ शकतात ते खरेदी करत राहतील. याच्यामुळं आपोआप सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला वधारताना दिसू शकतो. आता सोयाबीनचा बाजारभाव वधारला म्हटलं की 100% सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला 6,000 तर जून ते सप्टेंबर महिन्यात जेव्हा आवक अत्यंत कमी राहील तेव्हा 7,000ला गवसणी घालताना दिसू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी सोयाबीनची विक्रीही रोखली, ज्यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होताना दिसत आहे आणि हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड आधार देणारच आहे. त्याशिवाय आपण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये सीबॉटवरती सोयाबीनचे बाजारभाव आता संत गतीने का होईना वाढायला लागले, तर याच्यामुळे सुद्धा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला भविष्यात प्रचंड प्रमाणात आधार मिळताना दिसू शकतो. जर ही सिच्युएशन आपण एकंदर बघितली तर या सर्व सिच्युएशनचा आधार आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की खरंच सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड तेजी इथून पुढे दाखवणार आहे. ज्या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव जर जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान 7,000च्या पल्ल्याड गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा मात्र विचारता झालाय की 7,000चा भाव मिळण्याची शक्यता असल्यामुळे अखेर आम्ही कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्यामुळे होऊ शकेल आमचा फायदा. चला हेही समजावून सांगतो. बघा, 7,000चा भाव होण्याची शक्यता जरी असली तरी तो बाजारभाव हा कधीपर्यंत होईल याबाबतीत शाश्वती नसल्यामुळे आपण सर्वांनी एकदा सोयाबीनची विक्री न करता या असणाऱ्या सडत्या बाजारामध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा. 5,500चा बाजारभाव बेंचमार्क म्हणून पकडा. 5,500चा भाव मिळाला की तिथून सोयाबीनची विक्री सुरू करा आणि तदनंतर प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो इथं खूप खूप फायदा. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहू शकतो याच्याबद्दल अधिक व जास्तीत जास्त अचूक माहिती मिळवण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना मनापासून आवडली असेल तरच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.